नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज तुरीबद्दल उत्पादन वाढीसाठी मुख्य घटकांची काय आवश्यकता आहे, आज 90 दिवस झाल्याच्या नंतर आपले तूर पीक कसे आहे आणि त्याला लाग कसा आला पाहिजे याबद्दल आज आपण चर्चा करूया। ज्या प्रकारे आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो की आपल्या येथील तुरीचे जे झाडाचे खोड आहे ते अक्षरशः एका कांडा एवढे झालेले आहे, म्हणजे जवळपास 1 इंचाची त्याची साईज झाली आहे। आणि त्याला जे फुटवे आहे 5 फुटवे स्टार्टिंगला आहे आणि त्यानंतरचे जे फुटवे आहे ते 4 फुटवे आलेले आहे, परंतु ते फुटवे सक्षम असे फुटवे आहेत। आता हे फुटवे सक्षम करण्यासाठी आपण दोनदा खत नियोजन केले। पहिल्यांदा फक्त DAP हा खत दिला आणि दुसऱ्यांदा पहिल्यांदा म्हणजे आपण जेव्हा पहिली खुळणी केली त्यावेळेला म्हणजे 30 ते 35 दिवसांनी जेव्हा आपण पहिली खुळणी केली त्यावेळेला पहिले खत दिले। त्यानंतर 45 ते 50 दिवसाच्या नंतर आपण त्याला एक खत दिले, असे 2 खत झाले। त्यानंतर आपली खुडणी झाली नाही। त्यानंतर आता म्हणजे 90 दिवस झाल्याच्या नंतर नेमके खत द्यावे की नाही हे भरपूर शेतकऱ्यांना वाटते, परंतु ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी आवर्जून खत देण्याची व्यवस्था करावी। परंतु त्यामध्येच सोयाबीन असते, सोयाबीन काढल्याशिवाय आपण खत देऊ शकत नाही। तर व्यवस्था अशी करावी की जसे आपले सोयाबीन निघाले त्याच वेळेला आपल्याला खताचे नियोजन करण्यास सुरुवात करावी लागेल। म्हणजे लगेचच 95 ते 100 दिवसाच्या कालावधीत आपल्याला या तूर पिकाला खत द्यायचे आहे। आता हे खत कशासाठी देता हो त्याचे कारण सुद्धा समजून घेऊया। आता तुरीचे पीक हे रिप्रोडक्टिव्ह स्टेज मध्ये जाणार आहे। आता रिप्रोडक्टिव्ह स्टेज म्हणजे काय की याला फुल येण्या अगोदर जी कळी राहते ती कळी येण्याच्या अवस्थेत जाणार आहे। म्हणजे अशा वेळेला जर त्याला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची उपलब्धता झाली तर आपल्या तुरीला जे फुलं येणार आहेत किंवा ज्या कळ्या येणार आहेत ते अक्षरशः व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात येणार आहे। आता हे करत असताना आपल्याला कुठल्या अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे ते सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे। आता तुरीला जेव्हा आपण अन्नद्रव्य उपलब्ध करून देणार आहोत त्यामध्ये फॉस्फरसचा प्रमाण असणे आवश्यक आहे। जर फॉस्फरसचे प्रमाण नसेल तर फुलांची संख्या किंवा कळ्यांची संख्या निर्माण किंवा चांगल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात मदत होते। आता तेव्हाच जर पाण्याची व्यवस्था जर झाली तर ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फुलांची संख्या निर्माण करून देईल। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे अशी व्यवस्था नसेल ते फक्त फवारणीद्वारेच करू शकतात, तर अशा वेळेला ट्रॅक्टरद्वारे ज्याप्रमाणे फवारणी करतो त्याचप्रमाणे आपण तुरीच्या पिकाला ड्रेंचिंग सुद्धा करू शकतो। परंतु हे करत असताना आपल्याला एक पुढील जो धोका आहे त्याबद्दल सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांची तूर उधळते किंवा मरते, कारण की एवढे मोठे पीक झाल्यानंतरही तूर उधळते। हा जर प्रकार होत असेल तर त्या ड्रेंचिंगमध्ये आपल्याला बुरशीनाशकचा सुद्धा वापर करणे आवश्यक आहे। त्या बुरशीनाशकासोबत आपल्याला असे खत घ्यावे की ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल, म्हणजे 10-26-26 झाले, किंवा DAP सोबत पोटॅश हे आपल्या ड्रेंचिंगमध्ये वापरावे। आणि त्यासोबत महत्त्वाचा घटक राहील तो म्हणजे ह्युमिक ॲसिड। ह्युमिक ॲसिड आपल्या तुरीच्या ज्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात चांगली करेल आणि योग्य अन्नद्रव्ये आपल्या तुरीच्या पिकाला आणून देण्यास मदत करेल। तर हे तर होते आपल्या मोठे उत्पादन करण्याचे गुपित, परंतु पुढील काळात काय फवारणी करायची आहे त्यासुद्धा समजून घेऊया। परंतु आतापर्यंत आपल्या तुरीला 90 दिवस झालेले आहेत, तर अशा वेळेला तुम्ही खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि सोबतच याला बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिडचा प्रमाण देणे आवश्यक आहे। तर ही माहिती तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा करून देईल अशी अपेक्षा करतो। आणि ज्या शेतकऱ्यांकडनं ही व्यवस्था होऊ शकत नाही, म्हणजे ज्यांनी ड्रेंचिंग करणे शक्य होत नाही, तर अशा शेतकऱ्यांनी फक्त खत जरी दिले तरीही चालेल। फक्त एवढं करावे की त्या खताच्या वर
माती चढली पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था जेव्हा सोयाबीन निघेल तेव्हा पंजीच्या साह्याने किंवा अजून कुठल्या शेती अवजाराने तुम्ही करू शकता ती करून बघावी, ज्यामुळे आपले खत हे आपल्या तुरीच्या पिकाला लागेल. तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत. तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.